नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा आपला गहू आहे नर्मदा सागर. बघा, हा आपला गहू आहे नर्मदा सागर गहू. या गव्हाला आजच्या तारखेत 61 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, उमया आता दिसणार आहे, निसवणार आहे. हे बघा, उमया दिसत आहे तुम्हाला. तर आता 10 ते 15 दिवसानं आपल्या गव्हामध्ये पूर्ण उंबया दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण 5वा फेर चालू केलेला आहे गव्हाला. बघा, नर्मदा सागर गव्हाला आता 20 दिवसांनी इथं 5वा फेर चालू केलेला आहे. कारण की 2 जानेवारीला आपण इथे पाण्याची सुरुवात केलेली होती. 4था फेर 8-8 तासाचा दिलेला होता. तर आता गहू निसवणार आहे, तर नंतर फुलावर येईल. तर पाण्याचा ताण नाही पडला पाहिजे फुलावर, आणि आपल्याला फुलावर पाणीही नाही द्यायला पाहिजे, पडलं काम नाही पडलं पाहिजे. तर आपण 6-6 घंट्याची शिप देणार आहोत. आणि ही 6 घंट्याची शिप बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. कारण की आता ओल काही आटणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण की जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश जात नाही, पूर्ण जमीन झाकलेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा, तुम्हाला हा गहू कसा वाटला नर्मदा सागर गहू, आणि तुम्ही किती दिवसानं तुमचा फेर चाललेला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपल्याला 4थं पाणी द्यायला उशीर लागला, कारण की मधात लाईननेही त्रास दिलेला आहे आपल्याला, आणि आपली फवारणी होती म्हणून इथले दिवस लागले. तर आपल्या गव्हाची क्वालिटी सांगा तुम्ही कशी आहे, कशी वाटली नर्मदा सागर गहू, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे 5वा फेर आपला 6-6 घंट्याचा आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपला संध्याकाळी 6:30 वाजता नक्की व्हिडिओ येणार आहे. तर हा गहू कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज संध्याकाळी गव्हाबद्दल आपला नक्कीच 6:30 वाजता व्हिडिओ येणार आहे शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.